नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 13 जून 2025 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 477. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काल अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला जो दुर्दैवी अपघात झाला आणि त्याच्यामध्ये 250च्या वर माणसं मृत्युमुखी पडली, ज्यात मराठी माणसं देखील होती, त्या सर्वांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीच्या दोन गोष्टीचा खुलासा की माझ्या मुलाखतीची वेळ व तारीख ठरवून घेण्याकरता आपण मी सांगितलं त्यामुळे वर्षा सावरखंडे यांच्याशी संपर्क साधा. त्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध असतात आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 02025608163. त्याचप्रमाणे मी देखील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या शंकांना व प्रश्न उत्तर देण्यासाठी दूरध्वनीवर दर सोमवारी सकाळी 10:30 ते 11:30 या दरम्यान उपलब्ध असतो आणि तिथे माझा नंबर असतो 02025608198. पुन्हा एकदा सांगतो 02025608198. मित्रांनो, गेल्या शुक्रवारपासून जो आपण व्हिडिओ प्रसारित करतो त्यामध्ये आपण एक नवीन सुरुवात केली की त्यातल्या आधीच्या आठवड्यात की जी शासनाने आस्थापनाविषयक बाबीबाबत काही शासन निर्णय किंवा परिपत्रकं निर्गमित केली असतील त्याची देखील सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देतो आणि नंतर प्रश्नांची उत्तर देतो. यामुळे मला कल्पना आहे की यामुळे व्हिडिओ थोडा लांब होतो, म्हणजे खूप वेळाचा व्हिडिओ होतो, त्यामुळे कदाचित आपल्याला वेळ लागेल म्हणून हे व्हिडिओ पाहणं आपल्याला कदाचित कठीण जात असेल. पण मी ही जी नवीन प्रथा किंवा नवीन जो उपक्रम सुरू केला आहे त्याचं अनेकांनी स्वागत केलं देखील. आणि या निमित्ताने नवीन जे शासनाचे निर्णय होतात परिपत्रकामध्ये होतात त्याचा मला देखील अभ्यास होतो आणि त्यामुळे जेव्हा मला प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तर देण्यास मला सुलभता येते, सहजता येते. आणि म्हणून आज देखील एक शासनाने गेल्या आठवड्यात एक शासन निर्णय आणि 2 परिपत्रकं जी निर्गमित केली आहेत त्याची माहिती सुरुवातीला देतो आणि नंतर आजच्या व्हिडिओमध्ये 15 प्रश्नांना उत्तरं दिली जातील. चला, आजच्या व्हिडिओमध्ये पहिलं परिपत्रक जे केलं आहे, आपल्याला माहिती आहे की या कर्मचारी मित्र आणि अधिकारी मित्र या व्हिडिओ चॅनलमध्ये विभागीय चौकशीच्या संदर्भात अनेक प्रकारची माहिती पुरवलेली आहे, नियम दिले आहेत, परिपत्रकं दिलेली आहेत, न्यायालयीन निर्णय वगैरे दिलेले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी जे केलं की विभागीय कर्मचाऱ्यांविरुद्धची जी विभागीय चौकशी असते ती वेळेत पूर्ण केली पाहिजे. वेळेत पूर्ण केली नाही तर अशा विभागीय चौकश्या न्यायालयाकडून रद्द होतात आणि म्हणून शासनांच्या देखील हे लक्षात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील काही निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे की विभागीय चौकशी 6 महिन्यात पूर्ण करावी, जास्तीत जास्त 1 वर्षात पूर्ण करावी. आणि अर्थात कुठलाही न्यायालयाचा जो निर्णय असतो तो त्या जजमेंट इन पर्सन म्हणजे त्या केसेसबाबतच असतो. असा काही सर्वसाधारण निर्णय नाही की 6 महिन्यात पूर्ण झाली नाही ती चौकशी रद्द होते, असा कुठल्याही प्रकारचा नियम नाही, कारण ती जजमेंट इन पर्सन असतं. पण म्हणून याच्याकरता शासनाने काही जे टप्पे असतात चौकशीच्यामध्ये, मग नियम 10 खालील चौकशी असते, नियम 8 खालील चौकशी असते, विशेषतः नियम 8 खालील चौकशी असते. त्याच्याबाबत सध्या आपल्याकडे आहे सूचना की 10 खालील चौकशी 3 महिन्यात पूर्ण करावी आणि नियम जे 8 खालची असेल ती 6 महिन्यामध्ये पूर्ण करावी. पण या कालावधीत विभागीय चौकशी पूर्ण होत नाहीत आणि म्हणून शासनाने या नवीन परिपत्रकाद्वारे ज्या विभागीय चौकशीमध्ये जे टप्पे असतात, मग उदाहरणार्थ प्राथमिक चौकशी, मग दोषारोपपत्र बजावणे, चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक, सादरकर्ता अधिकाऱ्याची आणि प्रत्यक्ष चौकशी अहवालावरील कारवाई, मग शिक्षेच्या प्रस्तावाला सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता, मग लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यायचा असेल तर असे, आणि नंतर अंतिम शिक्षा, असे जे टप्पे आहेत ह्या टप्प्यांकरता सर्व जे आहे त्याकरता कालावधी निश्चित करून देण्यात आलेला आहे. थोडक्यात कालावधी काय, नियम 10 खालची जी चौकशी आहे ती 3 महिन्यात पूर्ण करावी, असं ज्या पूर्वीचा जे परिपत्रकात सूचना त्याच सूचना यामध्ये नमूद केलेल्या आहेत. आता जर एखाद्या ठिकाणी प्राथमिक चौकशी करायची असेल तर ती प्राथमिक चौकशी 2 महिन्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे
आणि जिथे प्राथमिक चौकशी पूर्ण करून दोषारोपपत्र जे द्यायचं असेल तर दोषारोप आणि जोडपत्रासह औपचारिक कर्मचाऱ्याला 1 महिन्याच्या आत बजावली गेली पाहिजे. अशा टप्प्यासाठी कालमर्यादा ठरवून दिलेली आहे. जिथे एकत्रित विभागीय चौकशी असेल तर ती 18 महिन्यामध्ये पूर्ण करावी अशा तर्फेची कालमर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे. आता जी सर्वसाधारण परिस्थिती म्हणजे जी नियम 8 खाली जी चौकशी असते तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की दोषारोपपत्र तयार करणं म्हणजे एकदा गैरवर्तन आढळल्यानंतर दोषारोपपत्र तयार करणं व बजावणे याच्यासाठी 3 महिने. मग औपचारिक कर्मचाऱ्यास अभिवादन सादर करण्यासाठी मुदत दिली आहे 15 दिवस. मग अभिवादनानंतर त्यानंतर मग चौकशी अधिकाऱ्यांची सादरकर्ता अधिकाऱ्याची नेमणूक आणि नियुक्ती आदेश जे काढायचे असते चौकशी अधिकाऱ्याकडे कागदपत्र पाठवायचे त्याच्यासाठी 1 महिना. मग चौकशी अधिकाऱ्याकडला एकंदर जी कार्यवाही असते ती जास्तीत जास्त 9 महिने त्यांनी दिलेली आहे. म्हणजे आणि जर ह्याच्यामध्ये जर काही चौकशी करण्यास विलंब होत असेल तर त्याच्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव सादर करावा असं देखील या ठिकाणी नमूद केलं आहे. मग चौकशी अहवाल आल्यानंतर चौकशी अहवालाची छाननी करायची. चौकशी अहवाल जर असहमती असेल किंवा सहमती असेल तर त्यावर जे आणि मग चौकशी अहवालासह जी औपचारिक कर्मचाऱ्याला प्रत पाठवायची त्याच्यासाठी 1 महिना. आणि मग त्याच्या चौकशी अहवालावर निवेदन देण्यासाठी अभिवेदन देण्यासाठी औपचारिक कर्मचाऱ्याला 15 दिवसाची मुदत. मग त्यानंतर प्राप्त झालं एखाद्या ठिकाणी की आणि निष्कर्ष असेल तर मग शिक्षेचा अंतिम असेल तो 1 महिन्यामध्ये. जिथे क आणि डच्या जे कर्मचारी असतील त्यांच्या बाबतीमध्ये ते एकदा अहवाल त्याचं अभिवेदन प्राप्त झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत नियम 8 खाली जरी असेल तर त्याच्यावर शिक्षेचा आदेश काढला पाहिजे. कारण क आणि डच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये लोकसेवा आयोगाचा सल्ला घ्यावा लागत नाही. मात्र अ आणि बचे जे कर्मचारी असतात त्यांच्यावरचा जो प्रस्ताव करायचा असतो 8 खाली जर केला असेल तो मग सामान्य प्रशासन विभागाचं मत घेऊन मग तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवावा लागतो. आणि मग तो लोकसेवा आयोगाकडे पाठवणं वगैरे याकरता 2 महिन्याचा अवधी आणि लोकसेवा आयोगाचा सल्ला प्राप्त झाल्यानंतर 1 महिना अवधी असा याचे निर्णय दिलेले आहे. थोडक्यात जर एकंदर आपण पाहिलं तर क आणि ड कर्मचाऱ्यांची नियम 8 खालील जी चौकशी असेल तर ती 15 महिन्यात पूर्ण करावी आणि अ आणि ब ची 18 महिन्यात पूर्ण करावी असे हे कालबद्ध्यासाठी जी नियम कालावधी जो निर्णय दिला आहे त्याची गणना केली तर हे लक्षात घेतं. याचबरोबर या परिपत्रकामध्ये कार्यालय प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, प्रादेशिक प्रमुख असतील आणि प्रशासकीय विभागानं या विभागीय चौकशीच्या संदर्भात वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी गैरवाजवी जर विलंब झाला असेल किंवा हेतुपुरस्सर विलंब झाला असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशा देखील सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. नेहमीप्रमाणे हे जे परिपत्रक आहे 10 जून 2025 ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. आता पुढचं जे आहे की पुढचा एक शासकीय निर्णय आहे तोही 10 जूनचाच आहे. काय शासकीय निर्णय? आपल्याला माहिती आहे की शासकीय किंवा निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारी जर झाले तर त्यांच्या सेवा कंत्राटी तत्वावर शासनाच्या विभागामध्ये घेतल्या जातात. यापूर्वी देखील याच्या सूचना दिलेल्या होत्या पण या सूचना पुन्हा एकत्रित सूचना करून शासनाने पूर्वीचे सर्व शासकीय निर्णय अधिक्रमित करून नवीन हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे थोडक्यात की ह्या कंत्राटी तत्वावरील जरी नेमणूक करायची असेल तर ती पारदर्शक पद्धतीने करायची. म्हणजे कुठल्याही एखाद्या अधिकाऱ्याला सेवानिवृत्त झाला आणि त्याला जॉब द्यायचा असं नाही. ज्या कामाकरता विविक्षित कामाकरता जर एखादी कंत्राटी तत्वावर अधिकाऱ्याची नेमणूक करणं आवश्यक असेल तर त्याच्यासाठी जाहिरात दिली पाहिजे, त्याच्यासाठी अर्ज मागवले पाहिजे आणि मग असे अर्ज मागवून त्यांचं जे सिलेक्शन त्याचं पॅनल त्याला तयार केलं पाहिजे. आता हे या करताना देखील त्या जाहिरातीमध्ये कामाचं स्वरूप काय असेल, त्याच्यात किती कालावधी वगैरे असेल, मासिक म्हणजे मानधन त्याला किती दिलं याचा देखील उल्लेख केला पाहिजे. असं करून याचं पॅनल केलं पाहिजे आणि या पॅनलमधूनच कंत्राटी तत्वावरील अधिकाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे. आता हे असं जे पॅनल आहे म्हणजे ज्यांच्याकडून अर्ज मागवले जातील, जे अटी शर्ती पुरी करत असतील अशांची जे पॅनल केस असेल त्याची मुदत असेल 3 वर्ष मुदत असेल आणि दरवर्षी त्या पॅनलमध्ये जे अधिकाऱ्यांनी विलिंगनेस दाखवलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याचा आढावा घेतला पाहिजे. पण त्यातले काही अधिकाऱ्यांचे जे वयपूर्ण वगैरे झाले असतील तर त्यांना राहता येणार नाही. आणि मग काय जे काही विकसित काम द्यायचं असेल त्याचा कालावधी निश्चित केला पाहिजे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याला घेतलं की किती वेळ किती मर्यादापर्यंत ठेवता येणार नाही, कामाचं स्वरूप काय आणि कालावधी काय आहे याचा उल्लेख केला पाहिजे. आणि मग कामाचं हा पूर्ण किती करायचं याचा कालावधी ठरवल्यानंतर याच्या संबंधी ते काम वेळेत पूर्ण करेल असं त्या कंत्राटी तत्त्वावर नेमल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांकडून असं हमीपत्र घेतलं पाहिजे आणि मगच नियुक्ती आदेश काढला पाहिजे. याच्याबरोबर पुढे काही आणखीन मर्यादा घातलेल्या आहेत. काय? ही कंत्राटी व तत्त्वावरील ज्या अशा नेमणुका केल्या जातील तिची एकूण मंजूर पद आहे त्या कार्यालयामध्ये, त्या मंजूर पदापैकी फक्त 10% पदावरच कंत्राटी तत्त्वावरील नेमणूक करता येईल, अन्यथा नाही. बरं, ही नियुक्ती जी कंत्राटी तत्त्वावर केली जाईल ती फक्त सुरुवातीला 1 वर्ष आणि ती जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत करता येईल. आता याच्यामध्ये वयोमर्यादा काय? कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या माणसाचं देखील वय 65पेक्षा अधिक असता कामा नये. मात्र जर एखाद्या ठिकाणी जर कामात दिलेलं आहे आणि त्या माणसाचं वय 65 झालं आणि त्यामुळे आणखीन 1-2 वर्ष मुदत द्यायची असेल तर मात्र ज्यांनी नेमणूक दिली त्याच्या वरच्या स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मान्यते 70 वर्षापर्यंत कंत्राटी तत्त्वावर त्याला ठेवता येईल, अधिक नाही. आता यामध्ये सक्षम अधिकारी कोण कंत्राटी तत्त्वावरील नेमणूक करू शकेल? तर गट अ मधले S5 जो वेतन स्तर आहे त्यापेक्षा अधिक असेल तर शासनाने कंत्राटी तत्त्वावर केलेले खाली विभाग प्रमुखांना करता येणार नाही. पण गट अ मधले ज्यांची वेतन श्रेणी S25 म्हणजे S25पेक्षा कमी आहे तिथे मात्र विभाग करू शकतील आणि गट ब च्या बाबतीमध्ये मात्र प्रादेशिक विभाग प्रमुखच करू शकतील. आता हे लक्षात ठेवलं पाहिजे, कंत्राटदार कोणाला घेतलं जाईल? गट अ आणि ब च्याच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना घेतलं जाईल. गट क आणि ड मधून जो एखादा कर्मचारी निवृत्त झाला आहे त्याला कंत्राटी तत्त्वावर घेता येणार नाही. आता याच्याबद्दल अर्हता ठेवलेली आहे की जे विविक्षित काम देणारा त्याचा अनुभव त्या अधिकाऱ्याकडे असला पाहिजे, त्याची शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने तो सक्षम असला पाहिजे. त्याच्याविरुद्ध महत्त्वाची अर्हता, त्याच्याविरुद्ध कुठलीही विभागीय चौकशी चालू नसली पाहिजे किंवा प्रस्तावितही नसावी आणि त्याला कोणतीही शिक्षा झालेली नसावी अशी देखील अट या परिपत्रकामध्ये नमूद केलेलं आहे. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे नियुक्ती ही विविक्षित कार्यासाठी असली पाहिजे, नियमित कामासाठी नाही. म्हणजे कोणाला एखादं काम केलं त्या तिथे जो पदावर काम करणार आहे त्याचं जे काम असते त्याच्यासाठी नेमणूक करता येणार नाही. उदाहरणार्थ एखाद्या विभागीय चौकशीचं मॅन्युअल तयार करायचं आहे किंवा ज्या विभागात आपण काम करतात त्याचं मॅन्युअल तयार करायचं आहे किंवा अशासारख्या जे काही विविक्षित कामं असतील त्याच्यासाठीच कंत्राटी तत्त्वावर घेता येईल, अन्यथा घेता येणार नाही. कारण हे लक्षात ठेवलं पाहिजे, करार पद्धतीने नेमणूक दिल्यामुळं ज्या नियमित पदोन्नत्या केल्या जातात त्याच्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही. या संबंधी मानधनाच्या बाबतीमध्ये देखील त्यांना मानधन किती मिळेल? त्याला जे निवृत्ती वेतन त्या अधिकाऱ्याला जे मिळत असतं ते निवृत्ती वेतन आणि त्याच्यावरचा DA. पण निवृत्ती वेतन म्हणजे अंशीकरणाची दिलेली मूळ रक्कम विचारात न घेता, कारण माणसाला निवृत्ती वेतन मिळाल्यानंतर मग 40% निवृत्ती वेतन तो त्याचं अंशीकरण करतो. तर जी मूळ दिली असेल त्या रकमेवर DA तेवढी जी रक्कम असेल तेवढं त्याला मिळेल. आता ह्या संबंधी त्याला किती मानधन द्यावं याच्या संबंधीचा एक उदाहरण देखील या परिपत्रकासोबत दिलेलं आहे. अर्थात याच्यामध्ये मग त्याच्यासाठी प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता वगैरे याच्यासाठी देखील या ठिकाणी विस्तृतपणे या अटी व शर्तीमध्ये नमूद केलं आहे. इतर अटी व तत्वावरील काय आहे याच्यामध्ये काय हे केलं आहे की कंत्राटी तत्वावरील अधिकारी कधीही सामावून घेतलं जाणार नाही. ही कॅनॉट बी ॲब्सॉर्ब्ड, म्हणजे त्याला ॲब्सॉर्ब करता येणार नाही. करार पद्धत जे घेतलं असेल ती करार पद्धत तो करार समाप्त देखील काही करता येऊ शकेल. नंतर त्यामध्ये एखाद्या ठिकाणी त्या कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या अधिकाऱ्यास कुठलेही प्रशासकीय व अधिकारी निवृत्त वित्तीय अधिकार त्याला देणे जाणे. मित्रांनो, तसाच ज्या कार्यालयामध्ये अशा कंत्राटी तत्त्वावर घेतल्या जाण्याची तयारी असेल त्या ठिकाणी जे कार्यालय प्रमुख असतील किंवा विभाग प्रमुख असतील त्यांनी या जो निर्णय दिला आहे या निर्णयाच्या अटीचं पालन करूनच कंत्राटी तत्त्वावर घेतलं पाहिजे, हे कृपया लक्षात ठेवा. यासाठी हा शासन निर्णय देखील Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिला आहे. चला आता आपण पाहूयात तिसरा जो आहे, तिसरं एक परिपत्रक आहे 11 जूनला प्रसारित केलेलं आहे शासनाने. ते काय?
अस्थायी अधिकारी जे असतात त्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यासंबंधात एकत्रित ज्या सूचना आहेत त्या 11 जून 2025च्या परिपत्रकात दिलेल्या आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की साहजिक माणसांना स्थायिक प्रमाणपत्र 3 वर्षाची नियमित सेवा झाल्यानंतर, सेवा पूर्ण झाल्यानंतर दिले जातात. पण याच्यासाठी काही अटी आहेत, त्या लक्षात ठेवणं आहे की पूर्वीची जी त्याची नियुक्ती झाली ती नियमानुसार किंवा विहित पद्धतीने झाली पाहिजे. त्या नियुक्ती आदेशामध्ये ज्या अटी आहेत त्या अटींचं पालन झालं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडून अधिवास प्रमाणपत्र घ्यायचं असतं किंवा नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट असेल, जात वैध प्रमाणपत्र असेल, MSCIT असेल, ह्या अटी घातल्या त्या अटींची पूर्तता झाली असली पाहिजे. त्याचबरोबर त्याला सेवेत पात्र असल्यासंबंधी एक वैद्यकीय प्रमाण म्हणजे मेडिकल त्याची झाली असली पाहिजे आणि ते मेडिकल सर्टिफिकेट असलं पाहिजे. त्यानंतर 3 वर्षातले त्याचे जे सेवा अहवाल आहेत ते चांगले असण्यावर आहे. म्हणजे मग त्याची सेवा अहवालामध्ये गोपनीय अहवाल आहे, त्याची उपस्थिती कशी आहे, सचोटी कशी आहे, हे देखील चांगलं असलं पाहिजे म्हणजे गेल्या 3 वर्षामधलं. आणि मग ह्या 3 वर्षाच्या कालामध्ये जो गणना करताना एखाद्या ठिकाणी जर कर्मचारी 3 महिन्यापेक्षा अधिक काळ रजा असेल किंवा असाधारण रजा असेल तर तो काळ 3 वर्षामध्ये धरता येणार नाही. आणि मग या परिपत्रकाबरोबर स्थायी प्रमाणपत्र कुठल्या नमुन्यामध्ये द्यावं तो नमुना देखील या परिपत्रकासोबत जोडलेला आहे. आता स्थायी प्रमाणपत्र कोणाकडे अधिकार आहेत तर गट अ आणि ब च्या बाबतीमध्ये प्रशासकीय विभागाचे जे सचिव आहेत त्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहेत. आणि गट आणि क व ड च्या बाबतीमध्ये जे कार्यालय प्रमुख असतात त्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्याचे अधिकार आहे. मित्रांनो, खूप वेळ झाला. 3 जे परिपत्रकं निर्माण केली त्याचा आपण उहापोह घेतला. चला आता आपण आपल्या आजच्या प्रश्नांकडे बोलूया. मी मगाशी सांगितले 15 प्रश्नांना उत्तर देतो आहे. चला, पहिला प्रश्न आहे की गेल्या वेळेस मी एक जो व्हिडिओ प्रसारित केला गेल्या शुक्रवारी त्याच्यामध्ये वेतन त्रुटीबाबतचा वित्तीय विभागाचा जो निर्णय आहे 2 जून 2025 तो मी अपलोड केला होता, पण त्याची लिंक दिसून येत नाही असं एका प्रश्नकर्त्याने विचारलं. तर मी ती लिंक जी पुन्हा मी अपलोड केलेली आहे आणि ती लिंक त्या व्हिडिओसोबत म्हणजे 475 व्हिडिओसोबत जोडली आहे. चला, प्रश्न क्रमांक 2 यांचं म्हणणं आहे RTI अंतर्गत किती जुनी माहिती मागवू शकतो. तर RTIचा जो ॲक्ट आहे, माहिती अधिकार कायदा जो आहे त्याच्या सेक्शन 8(3) प्रमाणे 20 वर्षापर्यंतची जुनी माहिती मागवता येईल. अर्थात RTIच्या बाबतीत माझा एवढा अभ्यास नाही, पण मी नियमातली तरतूद पाहिली आणि त्यावरून मी आपल्याला माहिती देत आहे. प्रश्न क्रमांक 3 सहकारी संस्था व जर शासन परिपत्रकांची अंमलबजावणीने काय कारवाई करते. सहकारी संस्थांवर नियंत्रण हे जे उपनिबंधक असतात जिल्ह्याचे किंवा सहाय्यक निबंधक असतात यांचं नियंत्रण असतं. त्यामुळे सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये जर गैरप्रकार असतील, शासनाचे परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसेल तर त्या ठिकाणी जे सभासद आहेत किंवा मॅनेजिंग कमिटी सभासद अशांनी जर DDRकडे तक्रार केली तर त्या सहकारी संस्थेवर कारवाई होऊ शकते आणि त्या ठिकाणी सहकारी संस्था बरखास्त करून तिथे प्रशासक देखील नेमला जाऊ शकतो. चला, प्रश्न क्रमांक 4 हा विभागीय चौकशीच्या संदर्भात या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे. हे आस्थापना विषयात विभागात काम करतात. त्यांनी म्हटलं एका कर्मचाऱ्याला नियम 10 खाली दोषारोप बजावण्यात आला आहे आणि तो कर्मचारी असं म्हणतो की माझी 8 खालीच चौकशी करावी. तर प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे 10 खाली शिक्षा देता येईल का. तर पहिल्यांदा आपण जेव्हा 10 खाली त्याला कर्मचाऱ्याला नोटीस दिली तेव्हा गैरवर्तनाचं गांभीर्य आपण लक्षात घेऊन त्याला 10ची नोटीस दिलेली आहे. त्याचं उत्तर आल्यानंतर त्यांनी जरी 8ची मागणी केली असेल तरी त्या 8ची मागणी करण्याची 8ची चौकशी करणं जरूर आहे, कारण हे ठरवणं आपल्या जे सक्षम अधिकारी आहेत ज्यांनी त्यांना नोटीस दिलेली आहे त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनी मागणी केली म्हणून 8 खाली चौकशी करण्याची जरुरी नाही. जर सक्षम अधिकाऱ्याला, कारण आपल्या नियमामध्ये अशी तरतूद आहे की एखाद्या ठिकाणी 10 खाली शिक्षा देताना देखील जर सक्षम अधिकारी जो असेल, शिस्तभंग विषय, त्याला 8 खाली चौकशी करता येऊ शकेल. पण आपल्या प्रश्नावरून जर आपल्याला 10 खाली शिक्षा देता येईल का, तर आपल्याला 10 खाली शिक्षा देता येईल. चला, प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की पहिली बायको मरण पावली किंवा तिला सोडचिठ्ठी दिली, तिला 2 अपत्य आहेत, आता दुसरं लग्न झाल्यानंतर अपत्य झालं तर नोकरी जाईल का. तर मी आपल्याला सांगेन की आपण केव्हा नोकरीस लागलास हे मला माहिती नाही,
पण 28/3/2005 पूर्वी जर लागलेला असाल तर तुम्हाला ते हे नियम लागू नाहीत. त्यामुळे तिसरं अपत्य झालं तरी तुम्हाला अडचण येणार नाही. आता त्यानंतर देखील तुम्हाला लागताना 2 अपत्य होती आणि तिसरं अपत्य 28/3/2005 नंतर झालं तरी या संदर्भात काही कारवाई काय करावी या संबंधित शासनाचा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. चला प्रश्न क्रमांक 6. ग्रामविकास अधिकारी पदासाठी शैक्षणिक अर्हता कोणती आहे? इथे मी पाहिली माहिती त्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, पण त्याला 60% मार्क मिळायला पाहिजेत. आणि जर तो 12वीमध्ये 60% जणी असतील पण तो जर पदवीधर असला तरी त्याला त्या पदासाठी अर्ज करता येईल. आणि त्यामध्ये मात्र असंही म्हटलं आहे की कृषी पदवी ज्याच्याकडे आहे किंवा कृषी डिप्लोमा आहे म्हणजे पदविका आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल. चला प्रश्न क्रमांक 7. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांना गट ड मधून गट कडावर पदोन्नती दिली जाऊ शकते. आता याच्यामध्ये कारण काय, ज्यांचं म्हणणं गट ड कर्माची शैक्षणिक अर्हता आहे तर पदोन्नती दिली जाऊ शकते का, तर निश्चित गट ड मधून गट क पदावर पदोन्नती दिली जाते. आता ही जी रिक्त जी गट ग पदाची जी पदं असतात त्यातली 50% जी पदं असतात ती पदोन्नती भरली जातात. तर त्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतानुसार आपल्याला ही पदोन्नती मिळू शकेल. आता आपण म्हणता त्याप्रमाणे आपल्याकडे काय झालं आहे की एखाद्या माणसाला अनुकंपा तत्वावरील ड गटमधून जर हे झाला आणि गट क मध्ये त्याला पदोन्नती असेल तर यांचं म्हणणं आहे की 30 जून 2010ला काहीतरी यांना अनुकंपा तत्वावर आलेलं आहे. पण अनुकंपा तत्वावर असेल तर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असेल तर ती पहिली नेमणूक देतानाच गट क मधून तुम्हाला गट ड मधून गट क पदोन्नती दिली जाऊ शकेल. अशी अट असली तरच पदोन्नती देऊ शकेल. अन्यथा आपण गट ड मध्ये आपल्याला सेवा ज्येष्ठतेनुसार आपल्याला गट क पदावर पदोन्नती मिळू शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की एक कर्मचारी सतत भरमसाठ मेडिकल बिलासाठी पूर्तता मागतात म्हणजे मेडिकल रिम्बर्समेंट मागतात. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आणि ज्यामुळे कदाचित या प्रश्नकर्त्यांना असं वाटतं की ही जी बिलं आहेत ती भरमसाठ आहेत त्यामुळे त्यांना याच्यामध्ये काहीतरी शंका येते. आता आपल्याला माहिती आहे की शासकीय कर्मचाऱ्यांना मेडिकल रिम्बर्समेंट करण्याकरता महाराष्ट्र वैद्यकीय देखभाल नियम 1961 किंवा महाराष्ट्र वैद्यकीय प्रतिपूर्ती नियम 1961 असे नियम आहेत. तर आता आपल्याला जेव्हा बिलाची शंका आली आहे तेव्हा त्या बिलांची छाननी करा. तिथे जे सर्टिफिकेट जे दिलेलं आहे कुठल्या ज्या मेडिकल ऑफिसरने दिलं आहे त्याची चौकशी करा. तिथे काही यांनी काही लबाडी केलेली आहे का हे पाहता येईल. ज्या मेडिकल बिलं जी आलेली आहेत किंवा हॉस्पिटलची बिलं आहे तिथे देखील चौकशी करा की ही बिलं जेन्युइन आहेत किंवा काय. कारण अनेक ठिकाणी अशी काही पूर्वी प्रकरणं झालेली आहेत की खोटी बिलं सादर केली जातात. काही वेळा मेडिकल जो दुकानदार असतो त्याच्या संगनमतानेही केली जातात. तर या बाबतीमध्ये छाननी आपल्याला करता येऊ शकेल आणि अशी चौकशी करणं हे शासनाचा निधी योग्य तऱ्हेने दिला जातो किंवा हे पाहण्याच्या दृष्टीने अशी छाननी करणं आवश्यक आहे. चला प्रश्न क्रमांक 9. हे रिटायर्ड सेकंडरी स्कूल टीचर आहेत आणि यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये जो लिटरसी साक्षरता कार्यक्रम होता तिथे 2 वर्ष काम केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शिक्षकांना नेहमी शाळेमध्ये असताना त्यांना सुट्टी मिळते त्यामुळे त्यांना त्यांना निराळी अर्जित रजा वगैरे काही मिळत नाही आणि त्याचं काही त्यांना एन्कॅशमेंट मिळू शकत नाही. पण आपण कलेक्टर ऑफिसमध्ये जे काम करता ते काम जे आहे ते काही शाळेमधलं काम नाही. तिथे आपल्याला काही सुट्ट्या नसतात. म्हणजे दीर्घ सुट्टी विभागामध्ये जर काम करत असाल तर आपण म्हणतात त्यांना अर्जित रजा मिळण्याचा हक्क नसतो. पण आपण जी 2 वर्ष सेवा केली आहे ती दीर्घ सुट्टी विभाग नव्हता आणि त्यामुळे ती जी आपण सेवा आपली क्रेडिट झालेली आहे आपल्या अकाउंटला त्याचा एन्कॅशमेंट करण्याचा आपल्याला अधिकार आहे. तेव्हा ह्या गोष्टीकरता मी आपल्याला सांगेन की महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981चा नियम 54 पहा.
आणि 54 जर पाहिलात आपण, त्याला काही दिवसापूर्वी अमेंडमेंट पण झाली आहे 2025, ती लक्षात घ्या आणि त्याच्यासह आपण आपल्या विभागाकडे अर्ज करा. आपण आता जरी सेवानिवृत्त आला तर त्याच्या रकमेचं रजारोखीकरण आपल्याला मिळण्याचा आपल्याला हक्क आहे. चला, प्रश्न क्रमांक 10. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की निर्वाह भत्ता निलंबन झाल्यानंतर 3 महिन्यात त्याचं पुनर्विलोकन करावं, यासंबंधीचा काही शासन नियम वगैरे काही आहे का? तर आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा, निलंबन, बडतर्फी व कामावरून काढून टाकणे या काळातील प्रदाने नियम 1981च्या नियम 68मध्ये ही तरतूद केलेली आहे. त्याप्रमाणे 3 महिने झाल्यानंतर कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या निर्वाह भत्त्याचं पुनर्विलोकन केलं पाहिजे आणि पुनर्विलोकनानंतर त्या 50%मध्ये अधिक 25 म्हणजे 75% निर्वाह भत्ता वाढून जाऊ शकतो. त्याचबरोबर 50%हून निर्वाह भत्ता कमी करण्याचे देखील त्याच्यामध्ये अधिकार आहेत. पण अशी क्वचितच अशी वेळ येते, पण 3 महिन्यांतर वाढतं. तर हा जो नियम आहे, या 68 नियमचा उतारा मी आज गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. चला, प्रश्न क्रमांक 11. हे पोलीस उपनिरीक्षक आहेत. 7 जानेवारी 2025ला यांचं निलंबन झालं आणि त्यांचं म्हणणं निर्वाह भत्ता मिळत नाही, काय करावं? कर्मचारी निलंबित झाल्यानंतर त्याला निर्वाह भत्ता मिळण्याचा अधिकार आहे आणि ह्या निर्वाह भत्ता मिळण्याच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये मगाशी मी जसं सांगितलं की शासनाच्या महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी, स्वीयेतर सेवा, निलंबन, बडतर्फी व कामावरून काढून टाकणे या काळातील पदाने नियम 1981च्या नियम 68मध्ये ही तरतूद केलेली आहे. त्या नियमाचा उतारा मी जोडलेला आहे. त्याचबरोबर आपलं जे निलंबन झालं असेल त्या निलंबनाच्या मध्ये आदेश देखील म्हटलं असेल की आपल्याला निर्वाह भत्ता देय राहील. आता निर्वाह भत्ता आपल्याला मिळालाच पाहिजे ह्याच्याबद्दल काही द्विमत नाही. त्यामुळे ज्यांना जर आपल्याला निर्वाह भत्ता मिळत नसेल तर ज्यांनी आपलं निलंबन केलं त्यांच्याकडे आपण अर्ज करा, त्यांना नियम 68चा उतारा सांगा आणि मग निर्वाह भत्ता मिळण्यासाठी प्रयत्न करा. या निमित्ताने मी सांगेन की आपलं जे पोलीस मॅन्युअल आहे त्या पोलीस मॅन्युअल भाग 1मध्ये परिच्छेद नंबर 442मध्ये म्हटलं आहे निलंबन व निलंबन काळातील भत्ते वगैरे काय द्यायचं. तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की बॉम्बे म्हणजे शासनाचे जे नियम इतर नियम आहेत त्याच्या खाली मिळणारा निर्वाह भत्ता आपल्याला मिळाला पाहिजे. तेव्हा आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संबंधितांकडे अर्ज करा. आपला यांचा एक आणखीन प्रश्न आहे की निलंबन काळात यांची बदली झालेली आहे, तर बदली करता येते का? तर निलंबन काळात हा कर्मचारी जेव्हा निलंबित असतो तो काय त्याला फक्त कामावरून दूर ठेवलं जातं. तो शासकीय कर्मचारीच असतो आणि त्यामुळे विशिष्ट परिस्थितीमध्ये शासनाला किंवा नियुक्ती अधिकाऱ्याला निलंबित कर्मचाऱ्याला बदली करण्याचा अधिकार आहे असे न्यायालयाचे निर्णय. सर्वसाधारणपणे जे कर्मचारी एखादा निलंबित झाला तर त्याचं मुख्यालय सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी तो काम करत असता त्या ठिकाणी ठेवलं जातं. पण असं जरी झालं तरी प्रशासनाची निकड लक्षात घेऊन त्याची बदली केली तर त्याला न्यायालयाकडून कधीही स्थगिती मिळत नाही किंवा न्यायालय असं म्हणतं तो अधिकार प्रशासकीय विभागाचा आहे. चला, प्रश्न क्रमांक 12. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे पूर्वी राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात काम करत आहे. 6 वर्ष 3 महिने सेवा झाली. तिथे त्यांनी राजीनामा दिला आणि मूळ पदाचा राजीनामा दिला आणि मग आता ते जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून जाऊन झाले. आता त्यांचं म्हणणं की राज्य शासनाच्या जी सेवा केली ती सेवा जोडून मिळेल का? आपण तर राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे सेवा आपल्याला जोडून मिळणार नाही. अन्यथाही राज्य शासनाची सेवा जिल्हा परिषदेमध्ये जोडून मिळत नाही, जिल्हा परिषदेची सेवा राज्य शासनाकडे मिळत नाही. आपल्याला यासंबंधी शंका जर असेल तर येत्या सोमवारी मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे 0202608 या दूरध्वनीवर सकाळी 10:30 ते 11:30 दरम्यान मला फोन करा, मी अधिक खुलासा करू शकीन. चला, प्रश्न क्रमांक आपण 13 पाहूया. प्रश्न क्रमांक 13 मग काय की यांचं म्हणणं आहे की गट ड मधून गट क मध्ये नियुक्ती झाली पण त्यावेळी शैक्षणिकता गट क मध्ये होतील. आता मी पुढील पदासाठी पदोन्नतीसाठी अर्ज केव्हा करावा 1 वर्षानंतर करावा का? नाही, आपल्याला गटमधून आता आपली नियुक्ती झाली होती अनुकंपात. पण आता तुमची काय अनुकंपा मूळ तत्व आहे गट ड मधून गट क मध्ये नियुक्ती झालेली आहे
आणि त्यावेळी शैक्षणिकता गट क मध्ये होती. आता पुढील पदासाठी मागणी केव्हा झाली, म्हणजेच गट ड मधून आपली पदोन्नती गट क मध्ये झालेली दिसते. ही वस्तुस्थिती आहे का पहा मला, ती केव्हा पदोन्नती मिळेल याची कृपया मला डिटेल पाठवा. कारण गट क ड मधून जर गट क पदावर जर पदोन्नती झाली तर त्यानंतरच 12 वर्षांनी झालं असेल तर मग आणखीन 8 वर्षांनी म्हणजे 20 वर्षांनी मिळेल. कारण आपल्याला पदोन्नती एकंदर 10-10 वर्षांनी मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे यातली नेमकी वस्तुस्थिती म्हणजे आपली नियुक्ती केव्हा झाली ड मध्ये, मग क मध्ये केव्हा नियुक्ती केली गेली, ह्याची गोष्ट ह्याचे डिटेल्स मला पाठवलेत तर मी अधिक खुलासा करीन. अन्यथा येत्या सोमवारी मला फोन केला तरी चालू शकेल. प्रश्न क्रमांक 14, अशासकीय महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बऱ्याच समस्या आहेत, त्याबद्दल व्हिडिओ करा. मला कल्पना आहे की अशासकीय महाविद्यालयाचे कर्मचारी असतील, प्रायव्हेट शाळा असतील, इथल्या कर्मचाऱ्यांचे अनंत प्रश्न आहेत. आता या प्रश्नांच्या बाबतीमध्ये व्हिडिओ करणं म्हणजे त्या नियमाचा आणि त्यासंबंधी कायद्याचा मला अभ्यास करावा लागेल. पण तरी देखील मी यापूर्वी देखील अशा काही कर्मचाऱ्यांचे विवेक्षित प्रश्न विशिष्ट प्रश्न जे आले असतील त्याबद्दल प्रश्नाची उत्तरं दिली आहेत. त्यामुळे या संपूर्ण व्हिडिओ करण्याच्या आधी एखादा कुठला स्पेसिफिक प्रश्न असेल तो विचारा, म्हणजे त्या अनुषंगाने मी अभ्यास करून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देऊ शकेल. चला आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक 5, हे शिक्षक जिल्हा परिषदेमध्ये होते. फौजदारी प्रकरणामध्ये ते निर्दोष झाले, पण विभागीय चौकशीमध्ये ते दोषी ठरले. त्यांच्या 2 वेतनवाढी कायमस्वरूपी थांबवल्या गेल्या. त्यांनी अपील केलं, पण अपिलापर्यंतमध्ये देखील त्यांची शिक्षा कायम झाली. आता काय करता येईल ह्यांचं असं म्हणणं आहे. अर्थात यांनी संबंधी केव्हा आदेश झाला याचे वगैरे डिटेल दिले नाही. पण आता आपल्याला जर या शिक्षेच्या आदेशाविरुद्ध जर काही दाद मागायची असेल तर न्यायालयातच मागावी लागेल. पण देखील मी आपल्याला सांगेन की आपल्याला एकदा शिक्षा झाली आहे, अपिलामध्ये जरी त्याची शिक्षा ती कायम करण्यात आलेली आहे, त्यामुळे न्यायालयामध्ये देखील आपल्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. तेव्हा ह्या संदर्भामधले जर कागदपत्र घेऊन माझी मुलाखतीची वेळ घेऊन आलात तर मी आपल्याला सांगेन, मी कागदपत्र पाहून सांगेन तरच न्यायालयात जा, अन्यथा न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता नाही. मग एवढं कृपया लक्षात ठेवा. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा. या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जरूर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ क्रमांक 472 बरोबर सोबत जे 2 व्हिडिओंची लिंक दिली, 1 मिनिटाचे व्हिडिओ, ते तुम्ही पाहिले असतील तर पहा.